मोबाईल मध्ये 2 मिनिट घाबर करू नका त्याला ईद देताना बाजूला मोबाईल मध्ये जाणार आणि तुम्हाला आपलं काय नाही इकडे पकड रे 2 तीन हो हो हे 3 पकड हां गाडी मापली करतो थांबा थांबा मी संदीप भाई आज तुम्ही जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे, काय बोलणं झालं? नाही, तब्येती काळजी घ्या, त्यांची आधीच तब्येत खराब आहे. मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो. व्यासपीठावर सुद्धा चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते आणि त्यांनी काळजी घेतली पाहिजे हेच सांगितलं. त्यांचं हे सातवं उपक्षण आहे अंतरवाली करायचं, या अनुषंगाने तुम्ही आता त्यांच्या तब्येतीची जी प्रकृती पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात का किंवा काय केलेली आहे का? मी त्यांना बोलताना आता तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल, त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी, त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू. ती सरकारला बोलायची असेल किंवा जी अधिवेशनामध्ये बोलायची असेल, त्यांची जी भाग आमच्याकडे देईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू. सरकार गंभीर दखल घेईल असं वाटतं चालू असतं. हो, समाज पूर्ण भावना त्यांच्यासोबत आहे. त्यांना थोडा सुद्धा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उतरतात, याकडे सरकार लक्ष द्यावंच. आता संदीप भाई, आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबरच आता मोठ्या संख्येने समाज बांधव इथे सुद्धा आमरण उपोषण करत आहेत. कशा पद्धतीने जे तर बघताय, कारण की सरकारने अगोदर जे तर आरक्षणाचा विषय जो तो केला होता, परंतु कुठेतरी तो पेंडिंग राहिला, त्याची अंमलबजावणी झाली. आता सरकार काय ॲक्शन घेणार तुम्हाला? बघा, मनोज जरांगे पाटलामुळे कुंभी सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलनामध्ये खूप जणांना भेटलेली आहे. त्यांची जी मागणी आहे सर्व समाजाची मागणी आहे. त्या मागणीसाठी सर्व समाज रस्त्यावर करतो. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आणि निवडणुकीच्या वेळेस सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारलं होतं की ह्या आरक्षणाबद्दल काय आहे, मी म्हणतो मनोज जरांगे पाटील म्हणजे कसं. दादा, संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत, अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत. नेमकी काय बीडमध्ये हा प्रकार सुरू आहे? नाही, पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो. पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी मांडला. बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की CDR जर तपासलं तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील. आम्हाला कुणी म्हणून राजकारण करतं, ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीवर होतं. जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली की तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर येते. मग ते CCTV फुटेज भेटतात, ते कुठं त्यांचं सोशल मीडियावरती फिरते की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती समोर येते. बीड आमचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाढले कारण हा विषय त्यांनी 2 जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे. ह्या माणसाला 8 टाकणार शिक्षा आणि ती व्यवस्थित काम केली.
अंजली दमने यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराड यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावे. काय वाटतं तुम्हाला, तुमची काय मागणी असेल? माझी मागणी आहे, माझी हीच आहे की जे मंत्रिपद आहेत धनंजय मुंडे साहेबांकडे, त्या मंत्रिपदामधून कुठेतरी त्यांना संरक्षण मिळतं, VIP ट्रीटमेंट मिळतं. त्याच पद्धतीने वाटतं अंजलीताई दमानिया बोलल्या आहेत, जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं, ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठाच हलवायचे. अंजली दमाने अशा आरोप केले आहे ते आरोपीसाठी चॉईस ऑफ जेल आहे. म्हणजे काय आरोपीनं वाटेल तर जेलमध्ये ठेवायची अशी काय आहे व्यवस्था? नाही, मला ह्या विषयावर नाही. थँक्यू. इकडे घ्या. बाहेर काढा हातातून. संघर्ष होता मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला आताच बीड जिल्ह्याचे बीड तालुक्याचे आमदार संदीप भैया क्षीरसागर यांनी भेट घेतली आणि सांगितलं, पाटील तुम्ही तुमची काळजी घ्या, आमच्यावर जी जिम्मेदारी असेल तुम्ही आमच्यावर जिम्मेदारी द्या, आम्ही ती पार पाडायला तयार आहोत. चला बरं कॅमेरा घेऊन जायचं जाईन मग दिन करून चला, धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. चला. कुठलं आहे? औरंगाबाद, संभाजीनगर. मध्ये काकामध्ये काका तुम्ही अलीकडे थोडं मागे आणलं.